कृष्ण हॅलो हॅलो कृष्ण हरे जय जय राम कृष्ण वाह जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम 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 जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी बोला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवली तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हार गळा कासे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक वस्तू भामनी विराजे कंठिक वस्तू भामनी विराजे तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान कंठिक वस्तू विराजित कंठिक वस्तू भामनी टाळ वाजवा टाळ विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे झडो जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती अरे रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली आचे वरदे विठू मावली हाची वरदे विठू माऊली आचे वरदे विठू माऊली हाची वरदे संचरुनी राही हृदय माझा हृदय हृदय माझा संचरुनी राही हृदय माझा हृदय माझा संचरुनी राही हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ सर्व काळ दे मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ देई मज प्रेम तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे राम गोड तुझे नाम आदरी मज प्रेम देई मज प्रेम सर्व ठोबार
हरी जय जय राम कृष्ण हरी हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो
बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आग्रह पापर कृमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी संसार सोहळे भोगिती सकळ संसार सोहळे भोगिते सकळ संसार सोहळे भोगिती सकळ संसार सोहळे भोगिते सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे बळ विठोबाचे बळ विठोबाचे संसार सोहळे भोगिती सकळ संसार सोहळे भोगिते सकळ संसार सोहळे भोगिती सकळ संसार सोहळे भोगिते सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे भक्तासाठी बळ विठोबाचे भक्तासाठी बळ विठोबाचे भय चित्ते धाकन मानिती मनी भयचित्ते धारण मानेती म्हणे भय चित्ते धाकन मानिती मनी भयचित्ते दाखन मानेती म्हणे भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत पाप पुण्य त्यांचे धरुण शके अंग पाप पुण्य त्याचे धरून शके अंग पाप पुण्य त्यांचे धरुण शके अंग पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग भक्तासे श्रीरंग सर्व भावे तासे श्रीरंग सर्व भावी भक्तासी श्रीरंग सर्व भावी नवती ते मुक्त आवडे संसार आवडी संसार नवती ते मुक्त आवडे संसार मुक्त आवडे संसार देव त्यांचा भार सर्व वाहे देवत्यांचा भार सर्व वाहे देवत्यांचा भार सर्व वाहे भय चित्ते धाकन मानिती मनी भयचित्ते धाकन धाकन मानेते म्हणे भय चित्ते धाकन मानिती मनी भयचित्ते धाकन मानेते म्हणे भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत तुका म्हणे देव भक्ता वेळाईत म्हणे देव भक्ता वेळायत तुका म्हणे देव भक्ता वेळाईत म्हणे देव भक्ता वेळायत भक्त ते निश्चिंत त्याची याने भक्त ते निश्चिंत त्याची याने भक्त ते निश्चिंत त्याची याने भय चित्ती धाकन मानिती मनी भयचित्ते धाकन मानिती म्हणे भय चित्ती धाकन मानिती मनी भयचित्ते धाकन मानिती म्हणे भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत विठोबा रखुमाई जय जय
घुमाई विठोबार जय 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 विठोबार घुमाई विठोबार जय 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 विठोबार घुमाई विठोबार जय 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 विठोबार घुमाई विठोबार घुमा संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीती सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ भक्ता त्यांचे बळ विठोबाचे भक्ता त्यांचे बळ विठोबाचे विठोबाचे भय चित्ती धाक न मानिती मनी भय चित्ती धाक न मानिती मनी भक्ता भक्ता त्याचे बळ विठोबाचे भक्ता त्याचे बळ नमानिति मने भयचिति दाता संसार सोहळे भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ संसार भोगीते सकळ संसार सोहळे भोगीते सकळ भक्ता त्यांचे बळ विठोबाचे भक्ता त्यांचे बळ विठोबाचे भय चित्ती धाक न मानिती मनी भय चित्ती धाक न मानिती मनी भक्ताचे बळ विठोबाचे विठोबाचे भक्ताचे बळ विठोबाचे भय चित्ती धाक नमानिति मने चित्ती धाक नमानिति मने भक्ता चक्रपाणी सांभाळित भक्ता चक्रपाणी
सांभाळ सांभाळी भक्ता चक्रपाणी सांभाळीत सांभाळीत भक्ता भक्ता चक्रपाणी सांभाळीत सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत हा 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 भक्ता चक्रपाणी सांभाळीत सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भय चित्ती धाक न मानिती मनी भय चित्ती धाक न मानिती मनी भक्त चक्रपाणी संभळीत भक्ता चक्रपाणी भक्ता चक्रपाणी सांभाळीत भय चित्ती धाक न मानिती मनी भय चित्ती धाक न मानिती
विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल थोडं थोडं आवाज बंद विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 संसार सोहळे भोगिती सकळ संसार सोहळे भोगिती सकळ भक्ता त्याचे बळ विठोबाचे भयचित्ती धाकन मानिती मनी भक्ता चक्रपाणी सांभाळीत तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे संसाराचा सोहळा तर सगळेच भोगतात हो, परंतु संसाराचा सोहळा ज्यावेळेस भक्त भोगत असतो त्यावेळेस भगवंत त्याला कसं पाठबळ देतो आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानोबरायाच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका, श्री संत ज्ञानोबरायांनी ज्यांना आवडीने काका म्हणावं असे कान्हो पाठक केंदुरकर काकांच्या समाधीने पुनीत झालेला तालुका, जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य श्री संत संतोबा पवार आणि श्री संत निळोबाराय या साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका, प्रभू रामरायाच्या वादस्पर्शाने तथा रामलिंगाच्या चिरकाल वास्तव्याने दैदिप्यमान असलेला तालुका पुण्यपावन शिरूर तालुका. आणि या शिरूर तालुक्यामध्ये भगवती मळगंगेच्या वास्तव्याने पावन झालेलं तीर्थक्षेत्र, कुकडी, घोडनदी आदी तीर्थांच्या प्रवाहाने पुनीत झालेलं तीर्थक्षेत्र आणि परमार्थासाठी कधीही नाही म्हणणारं गाव, नाही नाही म्हणणारं गाव, कधीच नाही म्हणणार नाही. काही परमार्थाचं काम सांगितलं तर कायम हाजी म्हणणारं गाव टाकळी हाजी गाव. आणि या टाकळी हाजी गावामध्ये अनेक परमार्थ करणारे परिवार, त्या अनेक परिवारापैकी जसा स्वयंपाकात चवदार मोदक तसा टाकळी हाजीमध्ये आदर्श परिवार सोदक. आणि या सोदक परिवारामध्ये एक उत्क्रांती घेऊन जन्माला आलेले, संसारामध्ये ज्यांनी खूप खूप कष्ट करून क्रांती उभी केली असे वैकुंठवासी रामभाऊ कोंडीबा सोदक यांच्या इथं या ना वर सुभाष महाराज या इथं या. आणि असे रामभाऊ कोंडीबा सोदक यांच्या
तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त सोदक परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे तृतीय पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी रामभाऊ कोंडीबा सोदक यांच्या पाठीमागं मोठा सोदक परिवार, ते 5 भाऊ होते, त्यातले 2 मागं आहेत. आदरणीय अर्जुन कोंडीबा सोदक, हरिदास कोंडीबा सोदक. 5 बहिणी आहेत, सगळ्याची नाव आता घाईघाईने आठवायची नाही, पण सकडाबाई, सुगंधाबाई, गंगाबाई, भीमाबाई आणि सरसाबाई, अशा 5 बहिणी आणि 5 भावाचं हे कुटुंब. वैकुंठवासी रामभाऊ यांच्या मालकीनबाई पाठीमागं आहेत, गंगा भागीरथी आनंदीबाई रामभाऊ कोंडीबा पाटील सोदक. त्यांचे दोन्ही चिरंजीव अगदी आदर्श असलेले आदरणीय सर असलेले लक्ष्मण रामभाऊ सोदक आणि डॉक्टर असलेले आदरणीय भरत रामभाऊ सोदक. दोन्ही मुली आहेत, एक आहे सारजाबाई आणि एक आहे सुमनबाई. आणि मग या आमदार साहेब या. आणि एक 7-8 पुतणे आणि 2 पुतणे. आता विठ्ठल एक 5-6 पुतणे आहेत. मग आपला विलास असल, रोहिदास असल, अरुण असल, तदनंतर ज्ञानेश्वर असल, संपत असल, संदीप असल, सुरेश असल, 2 राहिले गाड्या, नवनाथ आणि अजून एक राहिला, आता काही लक्षात नाही राहिलं. असा एक मोठा परिवार, एक बाळूबाई आणि एक सुवर्णा, 2 पुतण्या, असा एक मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे. सगळी पत्रिका बिन पाहता सांगितली का नाही, मी एक पाठीबू आहे. त्याचं कारण मी कुठं जीव गुतावलेला नाही, कुठं तरी जीव गुतला, जीव तुझ्यात रंगला म्हणून भंगाला, असं जीव कुठं रंगवायचा नाही. मग या निमित्ताने या परिवाराशी, या परिवाराचे नातलग असलेले आमच्या श्री संत जनाबाई षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी आप्पा कांदळकर आप्पांनी आणि आपल्या गावचे दोन्ही कारभारी आदरणीय राजूशेठ गावडे पाटील असतील आणि आदरणीय दामोशेठ घोडे पाटील असतील, या तिघांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. आणि या निमित्ताने तुमच्या दर्शनाचा योग आलाय. या निमित्ताने आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, माजी आमदार आणि गेली अनेक वर्षापासून ज्यांनी राजकारण आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये यशस्वी घोडदौड वाटचाल केली, असे आदरणीय पोपटराव गावडे पाटील आज वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. आणि परिसरातील सगळी भजनी मंडळं, आमच्या सविंदण्याचं भजनी मंडळ असेल, वडनेरचं भजनी मंडळ असेल, टाकळी हाजीच्या जेवढ्या वाड्या आहेत परिसरातल्या सगळ्या वाड्यांची भजनी मंडळं असतील, आमच्या सविंदण्याचे दोन्ही वाघ असतील. तुम्ही दोघं असले का मला कीर्तनाची काळजीच वाटत नाही. खूप म्हणायला भारी, पाठपाठांतर खूप चांगलं. आणि आमच्या आळंदीची सगळी मंडळी आदरणीय नंदू महाराज असतील, दोन्ही भागवत महाराज असतील, आदरणीय सुनील महाराज असतील, श्रीराम महाराज असतील, आमच्याबरोबर माझ्याबरोबर आलेले आमचे मोहन महाराज असतील, आणि आपण सगळी मंडळी तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. खरं तर गेली 3 वर्षापासून आदरणीय लक्ष्मण सर आणि भरत डॉक्टर दोघांनी ह्या 3 वर्षापासून हे वडिलांचं पुण्यस्मरण चालवलं. कारण मला आदरणीय शिवाजी आप्पांनी त्यांची सगळी माहिती सांगितली, आदरणीय हरिभक्तीपरायण सुभाष महाराजांनी सांगितली, किंवा रामभाऊ जे होते, रामभाऊ हे 5 बहिणी आणि 5 भावाचं कुटुंब, आणि त्यात रामभाऊ हे खूप कर्तबगार होते. अगदी सुरुवातीला 5 एकर जमीन होती, पण 5 एकरची त्यांनी खूप जमीन कमावली. फक्त शेतीतून, फक्त कष्टाने संसार उभा केला, स्वतः संसार उभा केला, आपल्या भावांचं कल्याण केलं, आपल्या बहिणी चांगल्या घरात दिल्या, आपल्या दोन्ही मुलांना खूप संस्कार दिले. इतके चांगले संस्कार दिले की लक्ष्मण हे सर झाले आणि भरत हे डॉक्टर झाले. आता ते शासकीय डॉक्टर नेमके अनायासे गावातच आहे. आदरणीय लक्ष्मण सर यांनी सुद्धा चांगलं नाव कमवलं आहे. आज त्यांच्या कर्तबगारीवर ते आपल्या पायावर उभे राहिलेत. आदरणीय भरत डॉक्टरने तर इतकं चांगलं नाव कमवलं की ज्यावेळेस कोरोनाचा काळ सुरू झाला त्यावेळेस त्यांनी गावात खूप जनसेवा केली, खूप रुग्णसेवा केली, अगदी प्राणपणाला लावून केली. आणि मग असा हा संसार त्यांनी फुलवलेला. आणि मग आप्पांचा आणि सुभाष महाराजाचा आग्रह की खूप चांगल्या माणसाचे पुण्यस्मरण आहे, तुम्ही ही सेवा घ्या. आणि मग गेली 3 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे.
आणि ही सेवा माझ्या वाट्याला आली. पण आता घोटाळा असा झाला, मला पंढरपूरच्या सप्ताहाची जबाबदारी असल्यामुळं मला सोलापूर भागात खूप राहावं लागत आहे. त्या भागातल्या गावांना, तालुक्यांना, वाड्यांना, वस्त्यांना जागं करावं लागत आहे. आणि मग काल पुण्यावरून सोलापूरला कीर्तनाला गेलो. म्हणजे पंढरपूरपासून खाली 30-35 किलोमीटरवर पळूज म्हणून गाव आहे, भीमा नदीच्या काठावर, खूप आदर्श गाव आहे. त्या गावात रात्री कीर्तन ते तिथंच 9 ते 11, तिथंच 11:45 झाले. मग 11:45 निघालो. रात्री इथं 3-3:30ला आलोत महाराज. ड्रायव्हरला झोप नाही, आम्हाला झोप नाही. पण आपले रस्ते असे आहेत, मानक्याला पट्टा लावूनच चालावं लागत आहे असो. आणि मग इकडं येण्याचा योग आला. तरी आप्पांचा खूप आग्रह, सुभाष महाराजाचा खूप आग्रह की तुम्ही हजर राहिलं पाहिजे. आणि मग ही सेवा घेतली. खूप धावपळ झाली, खूप धावपळ. तरीही सकाळी स्नान, देवपूजा करून आपल्या दर्शनाचा योग या निमित्ताने आलाय. असो, आदरणीय वैकुंठवासी रामभाऊ हे क्रांतीवीरच म्हणायचे महाराज. खूप संसारात क्रांती केली, शून्यातून विश्व उभं केलं. आणि म्हणून त्यांना आज तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही एवढे असंख्य संख्येने उपस्थित आहात, याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल या भागामध्ये आमचं कुठंही कीर्तन असेल तर आमचं बोरी साळवाडी भजनी मंडळ हजरच असते. सरपंच आमचे संतोष शेट काळे आणि त्यांचं सगळं मित्रमंडळ. बरं येताना एकटे येत नाही, भले 10-15 जण येतात महाराज. बरं माणसं अशी वजनदार आहेत, थोडी वजनदार माणसं मागं पाहिजे महाराज. असो, त्याच्याशिवाय जवळ थोडं इकडं करता का त्याचं तोंड जरा इकडं करा, इकडं हवा येत नाही. असो, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज खूप मोठी लग्नतिथी आहे, बऱ्याच जणांना लग्नाला जायचंय. तरीही आपण 1 तासाभराच्या आत आपल्याला ही सेवा आवरावायची. विठ्ठल संसार सोहळे भोगिती सकळ, संसार सोहळे भोगिती सकळ, भक्ता त्याचे बळ विठोबाचे, भयचित्ती धाकन मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळीत या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय. संसाराचा सोहळा तर सगळेच भोगतात हो, पण ज्यावेळेस आमचे भगवत भक्त या संसाराच्या सोहळ्यात उतरतात त्यावेळेस भगवंत त्यांना कसं पाठबळ देतो आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल या मृत्यूलोकामध्ये आपल्या भारत देशाचं वर्णन, सोहळा प्रधान देश, उत्सव प्रधान देश, सणासुदींनी भरलेला देश, असंच आपल्या भारत देशाचं वर्णन आहे. या जगाच्या पटलावर नाना देश नांदतात. नाना देश नुसते नांदत नाही, आपली आपली संस्कृती घेऊन नांदतात. आज प्रत्येक देश आपली संस्कृती घेऊन, आपली गुणवत्ता घेऊन, आपली वैशिष्ट्यता घेऊन आज जगाच्या पटलावर चमकतोय. आता आपल्यापेक्षा आदरणीय आमदार साहेब अनेक देश फिरलेली मंडळीत आहे. या जगात प्रत्येक देशाची काहीतरी वैशिष्ट्यता आहे. या जगात प्रत्येक देशाची काहीतरी गुणवत्ता आहे. या जगात प्रत्येक देशाचा काहीतरी गुणधर्म आहे. आणि तो गुणधर्म घेऊन आज या जगाच्या पटलावर प्रत्येक देश आज चमकत आहे. तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या देशाचा काय गुणधर्म आहे सांगता का? आता हे बघा, देश असंख्य असल्यामुळं असंख्य देशाचे असंख्य गुणधर्म आहेत. एवढे सांगण्यापेक्षा मी 1-2-3 देशाचे गुणधर्म सांगतो आणि मग आपल्या भारताचा गुणधर्म सांगतो. कोणत्या देशाचं काय वैशिष्ट्य, कोणत्या देशाचं काय गुणधर्म आहे ऐका. अमेरिकेचं काय वैशिष्ट्य, रशियाचं काय वैशिष्ट्य, पाकिस्तानचं काय वैशिष्ट्य, चीनचं काय वैशिष्ट्य आणि आपल्या भारताचं काय वैशिष्ट्य. एक 4 दाखले देऊन 5वा सिद्धांत सांगतो. अमेरिकेचं काय वैशिष्ट्य, काय नाही, लावा लाव्या करणारा देश आणि दुसऱ्याची उत्क्रांती पाहून जळणारा देश, हेच अमेरिकेचं वैशिष्ट्य. या जगात इथं आता ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे चिरंजीव सर आहेत. इथं कोणी इतिहासाचा अभ्यासक असेल तर त्याला विचारा, जो कोणी सुशिक्षित असेल त्याला विचारा, जगात पहिलं महायुद्ध झालं ना त्याही वेळेस तेल घालायचं काम या अमेरिकेनेच केलं महाराज. दुसरं महायुद्ध झालं त्याही वेळेस तेल घालायचं काम या अमेरिकेनेच केलं. सध्या जे चालू आहे ना हेही पेटवायला अमेरिकाच कारण आहे. इस्रायल, इराक, तैवान, चीन
भारत, पाकिस्तान, युक्रेन, रशिया होईल तितक्या लावा लाव्या कशाचे बी वाढले, पण काड्याची पेटीची वाढली नाही. का बरं? पेटवणाऱ्याची आणि लावा लाव्या करणाऱ्याची किंमत डाऊन होती. महाराज विठ्ठल. संपला माझा विषय. अमेरिकेचं काय वैशिष्ट्य? लावा लाव्या करणारा देश अमेरिका. रशियाचं काय वैशिष्ट्य? अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश. रशियासारखं युद्ध तंत्रज्ञान जगात कोणाकडं नाही महाराज. हो, ज्यावेळेस आपण तलवारीने लढत होतो त्यावेळेस ते रिव्हॉल्वरने लढत होते महाराज. हो, अतिशय प्रगत तंत्रज्ञान, रिव्हॉल्वर, AK-47 बोफर्स. आणि सध्या तर रशियाने असं तंत्रज्ञान आणलंय, इथून पुढं कोणाच्या दारात बंदूक तोफा घेऊन जायची गरजच नाही, कुऱ्हाडन कोयता घेऊन जायची गरज नाही. फक्त स्क्रीनला हात लावायचा, घरी बसल्या बसल्या बटन दाबायचं. मागं गेलं आता नुसतं स्क्रीन टच. पहिले बटनचे मोबाईल होते, आता स्क्रीन टच मोबाईल आले. नुसता स्क्रीनला हात लावायचा, आपोआप मिसाईल जाऊन पडतात महाराज, आपोआप बॉम्ब जाऊन पडतात, आपोआप अणुबॉम्ब जाऊन पडतात, ड्रोन जाऊन पडतात. भयानक आहे रशियाचं तंत्रज्ञान. तुमचं तुमच्या भाऊबंधाचं जर बांधावून भांडण असेल तर कुऱ्हाडीन लाकडण बिकडण घेऊन जायचं नाही, फक्त घरी बसल्या बसल्या स्क्रीनला हात लावायचं. आपला भाऊबंद बांधा सकट उडून जाणार महाराज. असो फक्त ते तंत्रज्ञान अवगत करून घेऊ नका. खाली हात घ्या. दोघं तिघं म्हणते सांगा ते तंत्रज्ञान सांगा. असो नको ते नको आहे आपल्याला. लावा लाव्या करणारा देश हीच वैशिष्ट्यता अमेरिकेची. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया. पाकिस्तानचं काय वैशिष्ट्य आहे? आतंकवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश. भारताला स्वातंत्र्य भेटलं 1947 साली आणि भारताची फाळणी झाली. जशी भारताची फाळणी झाली तशी पोपटशेठ आतंकवाद, दहशतवाद, हे घुसखोरी हे शब्द 1947च्या अगोदर तुम्हाला वाङ्मयात सापडायचे सुद्धा नाही. जसा पाकिस्तान भारतातून बाजूला झाला, जसे गडी वायली निघाले तरी झडझडोनी वायली असो दत्ताशेठ आणि मग झालं जसा पाकिस्तान वायली निघाला दत्ताशेठ तसा आतंकवाद, घुसखोरी, दहशतवाद या शब्दाचा जनकच पाकिस्तान आहे. आज ते पाकिस्तानला जड झालंय महाराज. संपला माझा विषय. आतंकवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश पाकिस्तान. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया. लावा लाव्या करणारा देश अमेरिका. चीनचं काय वैशिष्ट्य आहे? चीनचं प्राचीन वैशिष्ट्य वेगळं आणि अर्वाचीन वैशिष्ट्य वेगळं. प्राचीन काळामध्ये चीन प्रसिद्धीला होतं आणि आता अर्वाचीन काळामध्ये सुद्धा आहे. प्राचीन काळामध्ये चीनचं काय वैशिष्ट्य आहे? काय नाही, बनावट वस्तू बनवणारा देश. इथं जर कोणी व्यापाराशी संलग्न असेल, हे गाव खूप मोठं व्यापारपेठेचं गाव आहे. जगाच्या व्यापारपेठेत सगळ्यात वेगाने वस्तू येते चीनची आणि जगाचा निरोप सुद्धा घेते वस्तू वेगानेच घेते चीनची. चीनची वस्तू फार काळ टिकत नाही, वेगाने बाजारपेठेत येणार आणि वेगानेच निघून जाणार. हे चीनचं वैशिष्ट्य आहे मला. बनावट वस्तू बनवणारा देश. आपल्या भारतातला एक मुलगा परराष्ट्रात शिक्षण घेत होता. खूप मोठं कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमध्ये अनेक राष्ट्रांची मुलं आणि मुली शिक्षण घेत होते. त्यात मग काही चीनचे मुलं मुली होते, काही भारताचे मुलं मुली, बंगालचे मुलं मुली, पाकिस्तानचे, रशियाचे, युक्रेन असे खूप देशाचे मुलं मुली. त्यात आपल्या भारतातल्या एका मुलाने त्यातली एक चीनची मुलगी पटवली. या बाबतीत तर काय भारताचा कोणी हात नाही धरायचा महाराज. आणि नुसती पटवली नाही, लग्न करून घरी आणली. पण घरी आणली आणि 2.5 महिन्यात पोरगी मेली. त्याची बायको मेल्यावर आता महाराज जाळा वाचून कड नाही, प्रेमा वाचून रड नाही. ज्या अर्थी आमटीला चांगला कड आलाय त्या अर्थी जाळ चांगला लागलाय आणि ज्या अर्थी रडतोय त्या अर्थी बेटा गुतलाय तिथं. असं आहे. आम्ही सांगून गेलो, जीव तुझ्यात रंगाला म्हणून भंगाला. असं आहे. मग तो खूप रडायचा. जोडीदार त्याला भेटायला यायचे. अरे सचिन काय रडतो? देह जाईल नाशवंत देह जाणार सकळ, असं खूप प्रमाणे सांगायचे. पण त्याला ते प्रेम केलं होतं त्याने. अरे कोणी नाही, पण 2.5 महिन्यातच मुलगी वारली रे. चीनच्या मुलीशी लग्न केलं चीनच्या. त्याचा एक असा खास लंगोटी यारा आला. आणि मग त्याचा एक खास जोडीदार आला, जसे आमचे आप्पा शेठ जोडीदार आहेत अगदी असे. आणि मग त्याचा एक खास जोडीदार होता. रे सचिन काय झालं रडायला? तो म्हणला काय सांगू राम भाऊ, अरे कोणीच चीनच्या मुलीशी लग्न केलं नाही. भारतात पण मी केलं होतं, खूप प्रेम केलं, पण काय करावं रे 2.5 महिन्यातच वारली. जोडीदार लय मजेशीर होता. जोडीदार म्हणला अरे सच्या
अरे चायनीज माल टिकणार तरी किती दिवस? 2.5 महिने राहिली हेच भाग्य समज बाबड्या. चल दुसरं लग्न करून. ते खूप हसला आणि त्याने ते विषय सोडून दिला. संपला माझा विषय. हे चीनचं वैशिष्ट्य, प्राचीन वैशिष्ट्य काय? बनावट वस्तू बनवणारा देश. पण सध्या चीन अख्ख्या जगाला माहिती झालाय महाराज. कशामुळं? नाथाभाऊ त्याचं कारण तो प्रसिद्धीला आला त्याचं एकच कारण, कोरोना नावाचा रोग यांनीच जन्माला घातला. आज या जगात असं राष्ट्र नाही की ज्या राष्ट्राला या रोगाची लागण झाली नाही. त्या राष्ट्रात असं राज्य नाही, त्या राज्यात असा जिल्हा नाही, त्या जिल्ह्यात असा तालुका नाही, त्या तालुक्यात असं गाव नाही की या रोगाची लागण झाली नाही. इथं बसलेल्या महिला आणि पुरुषापैकी कोणी बी हातवर करून सांगा की कोरोनात माझ्या ओळखीचा एकही माणूस मेला नाही. इथं बसलेल्याच्या प्रत्येकाच्या ओळखीचा एक ना एक माणूस मेलायच महाराज. काय कोरोना रोग असेल महाराज? बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या ओळखीचा माणूस मेला. हे वैशिष्ट्य आहे महाराज. लयच बेकार रोग, लय दहशत हो, सगळ्यांवर दहशत. अरे आपल्या माणसांवर दहशत होती, यात नाही, चोरावर दहशत होती. कोरोनाच्या काळात बातमी होती पेपरला, एका बंगल्यात 10 चोर शिरले होते. एकच पठ्ठ्या झोपला होता बंगल्यात म्हातारा. 10 चोरांनी चाकू लावले. चल तिजोरीच्या चाव्या दे. त्यांनी दिले बा. ते एकटाच होता बंगल्यात. एक जण तिजोरी उडीत होता. त्या 9 जण चाकू लावून उभे होते. त्या 9 जणातल्या एकाने विचारलं, का रे एवढ्या मोठ्या बंगल्यात तू एकटा काय करतो? तो म्हणला, काय सांगू, मी सकाळीच पॉझिटिव्ह निघालोय, मला कोरोना झालाय. कोरोना हे ऐकल्यावर ते 10 चोर, ते तिजोरी तिथंच, त्या चाव्या तिथंच, ते पैसे तिथंच, ते चाकू सुद्धा तिथं. ते 10 चोर 10 वाटांनी चिंग चिंग चिंगाट पळून गेले. मला काय कोरोनाची दहशत होती. लईच बेकार रोग हो. आणि पोलिसांनी तर कुठून प्रशिक्षण घेतलं होतं माणसं हाणायचं. जवळ माणूस असा लांबचा हानीत नव्हते, जवळ येऊन द्यायचे. जवळ आलेला माणूस असा पुढं जाऊन द्यायचा आणि मागून हाणायचा हो. इतका हाणायचं की गडी असा कुलपतच घरी यायचा महाराज. असे सुजावले होते ना लोक. एक दिवशी सोमवार होता आणि बायको एका माणसाला खूप हाणलं. मग तो असा कुलपतच घरी आला आणि सोमवार होता. आणि संध्याकाळी बायको म्हणली, होय हो सोमवार सोडायचा, जरा गावातून श्रीखंड घेऊन या ना. त्याला इतका मारला होता पोलिसांनी. तो म्हणला, अगं श्रीखंड, अगं पोलिसाचा मार खाऊन माझं भूखंड सुजलं आणि तुला श्रीखंड आठवतंय म्हणले. अगं येडी का खुळी म्हणले. अरे असा रोगच पाहिला नाही गाड्या. विठ्ठल संपला माझा विषय. आता माझ्याकडे परत लक्ष द्या. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया, लावालाव्या करणारा देश अमेरिका, दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश पाकिस्तान, बनावट वस्तू आणि कोरोनासारखा दुर्धर रोग जन्माला घालणारा देश चीन. मला तुम्ही चीनचं वैशिष्ट्य सांगितलं, रशियाचं सांगितलं, पाकिस्तानचं सांगितलं, अमेरिकेचं सांगितलं. भारताचं काय वैशिष्ट्य? तुम्हाला भारताचं एकच वैशिष्ट्य सांगतो, तसे लई वैशिष्ट्य. पण आजच्या अभंगातलं सांगतो काय. सोहळा प्रधान देश, उत्सव प्रधान देश, संस्कृती प्रधान देश, सणासुदींनी भरलेला देश. काय सांगताय हो? या भारतात एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी सण नाही, ज्या दिवशी जत्रा नाही, ज्या दिवशी यात्रा नाही, ज्या दिवशी गौतमी पाटील आपलं म्हणजे काही ना काही आहेच. बैलगाडा तरी आहे, जत्रा तरी आहे, सप्ताह तरी आहेच, सण तरी आहेच, उत्सव तरी आहेच, सोहळा तरी आहेच, कीर्तन तरी आहे, काही ना काही आहे. या भारताच्या क्षितिजावर उदयाला येणारा सूर्यनारायण आपलं पहिलं किरण कोण्या ना कोण्या सोहळ्यावरच टाकतो, कोण्या ना कोण्या उत्सवावर टाकतो, कोण्या ना कोण्या सणावर टाकतो. सणासुदींनी भरलेला देश, सोहळ्यांनी भरलेला देश, उत्सवांनी भरलेला देश. काय सांगताय हो? कसं काय सांगताय हो? मी तुम्हाला पटवून देईन. भारतीय संस्कृतीचं लय वैशिष्ट्य महाराज. या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता सण आहे, कोणता ना कोणता मुहूर्त आहे. काय सांगताय हो? आणि सांगा बरं कोणत्या दिवशी कोणता सण आहे. मी तुम्हाला प्रतिपदेपासून आमोशापर्यंत सांगतो. अगदी 5 मिनिटं ध्यानात धरा. प्रतिपदा, प्रतिपदेला एक दुसरं नाव आहे काय, पाडवा. पाडवा म्हणजेच प्रतिपदा, प्रतिपा म्हणजे पाडवा. पण एका प्रतिपदेला एक पाडवा नाही हो, वेगळाच सण, वेगळंच काहीतरी उत्सव राहणार. ती जर प्रतिपदा चैत्र महिन्यात शुद्ध पक्षात आली तर त्याला गुढीपाडवा म्हणतात. हाच सण महाराज प्रतिपदेला. तोच पाडवा जर दिवाळीत आला तर त्याला दिवाळीचा पाडवा म्हणतात महाराज. वा, प्रतिपदेला सण. प्रतिपदा संपली का द्वितीया. द्वितीयेला एक नाव आहे बघा, बीज. बीज म्हणजेच द्वितीया, द्वितीय म्हणजेच बीज. मी एका कीर्तनकाराला विचारलं होतं, तुकाराम बीज शब्दाचा अर्थ काय.
2 शब्द आहेत, तुकाराम बीज. तो म्हणला महाराज तुकाराम शब्दाचा अर्थ होतो तुकाराम महाराज, आणि बीज शब्दाचा अर्थ होतो त्या दिवशी तुकाराम महाराज कुठंतरी बियाणं पेरायला गेले होते. म्हणलं वा रे वा, खरं तर तुला इराणला तारीख बी दिली पाहिजे आणि अमेरिकेला पाकिट भरायला सांगितलं पाहिजे महाराज. अरे बीज शब्दाचा अर्थ होतो द्वितीया. आपल्या भारतात 3 बीज प्रसिद्ध आहेत. एक आहे भाऊबीज, एक आहे धर्मबीज आणि एक आहे तुकाराम बीज. तशा लय बीज आहे. आता ज्या दिवशी बहीण भावाला ओवाळलं जाते त्याला भाऊबीज म्हणतात. ज्या दिवशी धर्मनाथाला नवनाथ परंपरेचा अनुग्रह झाला त्याला धर्मबीज म्हणतात. आणि ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय देह घेऊन वैकुंठाला गेले, ही नोंद औरंगाबाद गॅजेटला इंग्रजांनी करून ठेवलेली. आता त्या नोंदी सापडू राहिल्यात. संपला माझा विषय. तुकाराम बीज प्रतिपदेला 16 वेगळा, द्वितीयेला 16 वेगळा, तृतीयेला 16 वेगळा. ती जर तृतीया भाद्रपद महिन्यात आली तर त्याला हरतालिकेची तृतीया म्हणतात, महिलांचा 16. तीच तृतीया जर वैशाखात आली तर तिला अक्षय तृतीया म्हणतात. ज्या दिवशी केलेल्या पुण्याचा क्षयच होत नाही महाराज. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्ताचा अर्धा मुहूर्त. तृतीयाचा उत्सव संपला का चतुर्थी. चतुर्थीला नवीन नवीन सोहळे. मग विनायक चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, बोला अजून अंगारक चतुर्थी, वा असे नवीन नवीन चतुर्थीचे सोहळे. चतुर्थी संपली का पंचमी येते. आता काय पंचमीचं सांगावं. पांडव देह घेऊन गेले तिला पांडव पंचमी म्हणतात. ज्या दिवशी तुकाराम महाराज जन्मले तिला वसंत पंचमी म्हणतात. ज्या दिवशी महिला आपल्याला दूध ठेवतात, आपलं महिला वारोळाला जातात त्याला नागपंचमी म्हणतात महाराज. नागपंचमीचा सोहळा वेगळा, वसंत पंचमीचा सोहळा वेगळा, पांडव पंचमीचा सोहळा वेगळा, ललिता पंचमीचा सोहळा वेगळा. अशा पंचमी खूप गाजलेल्या आहेत महाराज. ज्या दिवशी मुक्त हस्ताने रंग उधळायचा, बसा सोमनाथ शेठ, त्याला रंगपंचमी म्हणतात महाराज. वा, पंचमी संपली का षष्टी येते. षष्टीतही एक षष्टीचा सोहळा, एका षष्टीला नाही हो, प्रत्येक षष्टीला सोहळा वेगळा, उत्सव वेगळा. मी म्हणतो ना प्रत्येक दिवसाला सण या भारतात महाराज. षष्टी आली का त्याच्यात दुर्मिळ षष्टी, तिला कपिला षष्टी म्हणतात. किंवा मग ज्या दिवशी नाथ महाराजाने जलसमाधी सोहळा घेतला, काल परवा मी नाथांच्या वारीलाही जाऊन आलो, संस्थांचं कीर्तनही केलं महाराज, तिला नाथषष्ठी म्हणतात महाराज. वा, ज्या दिवशी सगळे लोक खंडोबाला नैवेद्य करतात तिला खंडोबारायाची प्रसिद्ध अशी चंद्रकांत पाटलाची चंपाषष्ठी म्हणतात महाराज. अशा षष्ट्या खूप आहेत महाराज. बर, षष्टी संपली का सप्तमी येते. सप्तमी तर रथसप्तमीचा उत्सव वेगळा, भानुसप्तमीचा उत्सव वेगळा. सप्तमी संपली का अष्टमी येते. ज्या दिवशी कालभैरवनाथ प्रगट झाले, इथं आमचे सविंदनेकर बसलेले तर जागृत देवस्थाने कालभैरवनाथाचा खूप मोठा उत्सव राहतो महाराज. 9 ते 11 होता, 7 ते 9 मीच केला आरडून वरडून. असो, ज्या दिवशी कालभैरवनाथ प्रगट झाले त्याला कालाष्टमी म्हणतात. ज्या दिवशी राधा प्रगट झाली तिला राधाष्टमी म्हणतात. ज्या दिवशी दुर्गा प्रगट झाली तिला दुर्गाष्टमी म्हणतात. ज्या दिवशी भगवान कृष्ण प्रगट झाले तिला गोकुळाष्टमी म्हणतात महाराज. वा, अष्टम्या खूप अष्टमी. अष्टमी संपली का रामनवमी, नवमी येते. त्याच्यात रामदास स्वामी जन्मले तिला दास नवमी म्हणतात. आणि प्रभू राम जन्मले त्यांना रामनवमी म्हणतात. नवमीचा उत्सव वेगळा. नवमी संपली का दशमी येते. मग ज्या दशमीला मुक्ताबाई देह घेऊन विलयाला गेल्या, समाधिस्थ झाल्या, त्याला तेजो विलय दशमी म्हणतात. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराला अनुग्रह झाला त्याला माघ शुद्ध दशमी, अनुग्रह दशमी म्हणतात. दशमी संपली का एकादशी. अशा काही एकादशी जी एकादशी धरली का गड्याला विजय भेटतो तिला विजया एकादशी म्हणतात. जी एकादशी धरल्यावर मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो तिला मोक्षदा एकादशी म्हणतात. भागवतांनी ती एकादशी करायचीच तिला भागवत एकादशी म्हणतात. अशा एकादशी खूप. देव झोपले तिला देवशयनी एकादशी, देव उठले तिला देव उत्थापन एकादशी, प्रबोधिनी एकादशी, किंवा जी आपण धरीतच नाही अशी निर्लज्जा आपलं निर्जला एकादशी, ती आली बरं का आता जवळ. त्या दिवशी पाणी प्यायचं नसतं. हा, निर्लज्जा नाही निर्जला असं आहे. थोडं मागं पुढं झालं, मी रात्री उशिरा आलोय आजारी आणि म्हणून ऐका. एकादशी संपली का द्वादशी. द्वादशीला सण वेगळा, उत्सव वेगळा, सोहळा वेगळा. त्याच्यात बाबाजी चैतन्य परवा आपण ओतूरला खूप मोठा उत्सव केला. तर ज्या दिवशी बाबाजी चैतन्य समाधिस्थ झाले तिला चैतन्य द्वादशी म्हणतात महाराज. बर, ज्या दिवशी नाथ महाराजांना ज्ञानोबरायांनी सामुग्री आणून दिली, 350 वर्षानंतर नाथ महाराज आले आळंदीला, माऊलीने सामुग्री दिली तिला पर्वकाळ द्वादशी म्हणतात महाराज. पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हा शिवा. द्वादशी संपली का त्रयोदशी. चोखोबरायचा समाधी सोहळा त्रयोदशीला, गोरोबा काकाचा समाधी सोहळा त्रयोदशीला, माऊलीचा समाधी सोहळा त्रयोदशीला, सोपान देवाचा समाधी सोहळा त्रयोदशीला, आपल्या तालुक्यातले कान्होपाठकाचा समाधी सोहळा त्रयोदशीला.
त्रयोदशी संपली का चतुर्दशी येते. ज्या दिवशी दिवे लावतात आपण तिला नरक चतुर्दशी म्हणतात. ज्या दिवशी गणपती बुडवतो तिला अनंत चतुर्दशी म्हणतात. अशा चतुर्दशीचे खूप उत्सव. चतुर्दशी संपली का मग पौर्णिमा येते. मग पौर्णिमेचं एक पौर्णिमा एका पौर्णिमेसारखी नाही हो. ज्या दिवशी मोकळ्या मनाने शिव्या द्यायच्या त्याला होळी पौर्णिमा, होताशनी पौर्णिमा. ज्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते तिला राखी पौर्णिमा म्हणतात. किंवा ह्या भोळ्या महिला हा ठोंब्या 7 जन्म भेटावा म्हणून वाडाला 7 येढे घालतात त्याला वट पौर्णिमा म्हणतात महाराज. ज्या दिवशी काकड आरतीची समाप्ती असते तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात महाराज. अशा खूप पौर्णिमा भारी भारी पौर्णिमा आहेत. पौर्णिमा संपल्या का परत वद्य पक्ष चालू होतो. परत प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत पंधरवाडा येतो. परत वेगळ्या वेगळ्या तिथी आणि वेगळे वेगळे सण. आता फक्त एकच तिथी सांगायची राहिली, अमावस्या. त्यात प्रसिद्ध अमावस्या वेळा अमावस्या. वेळा अमावस्याचा उत्सव खूप मोठा महाराज. आणखीन एक अमावस्या प्रसिद्ध आहे की ज्या दिवशी आपल्या वडिलाची कोणती पितृतिथी हे लक्षात आलं नाही आणि मग पितर पंधरवाड्यात आपला पितूर जेव कधी घालायचे. या राजू शेठ या. आपले पितर जेव कधी घालायचे हे ज्याला तिथी माहीत नसन मग सगळे हुकले चुकलेले फकीर मशिदीत. तसं हुकल्या चुकलेले पितर ज्या दिवशी जेव घालायचे तिला सर्व पित्री अमावस्या म्हणतात. सर्व पित्री अमावस्या वेगळी, दिवाळीची अमावस्या वेगळी, वेळा अमावस्या वेगळी. किंवा मग ज्या दिवशी तालातले लोक बितालात चालतात, विताल चालतात महाराज, असे झुलत चालतात तिला गटार अमावस्या म्हणतात. वा 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 कसे हसू राहिले बघा ना. खाली बघा वर काय पाहत आहे. सपना माझा विषय महाराज. असा दिवस नाही या भारतात की ज्या दिवशी सोहळा नाही, ज्या दिवशी सण नाही, ज्या दिवशी उत्सव नाही, ज्या दिवशी महोत्सव नाही. सोहळा प्रधान देश. धन्य आहेत आपण भारतीय, भारतात जन्मलो. विठ्ठल सगळ्यात मोठा अभिमान ठेवा माऊली, आपण भारतीय आहोत. सोहळा प्रधान देश, उत्सव प्रधान देश, संस्कृती प्रधान देश, सणासुदींनी भरलेला देश. रोज सोहळा, रोज महोत्सव, रोज सण, रोज काही ना काही आहे. काय सांगताय हो? मग सांगा त्या सोहळ्याचे प्रकार किती. त्या सोहळ्याचे 2 प्रकार, एक भूक आणि सर्व भूक. एक भूक म्हणजे काय, असेच काही सोहळे आहेत की जे फक्त ठराविक लोकांनाच भोगता येतात आणि असे काही सोहळे जे सर्वाला भोगावेच लागतात. हो हो, असे काही सोहळे आहेत की ते सर्वांना भोगता येत नाही, ठराविक लोकांनाच ते भोगता येतात. काही सोहळे सर्वांना भोगता येत नाही. कोणता कोणता? एक पद्मिनीचा सोहळा सर्वांना उपभोगता येत नाही. 2 नामस्मरणाचा सोहळा सगळ्यांना भोगता येत नाही. 3 वारीचा सोहळाही सर्वांना भोगता येत नाही. आणि कृष्ण संग सुखाचा सोहळा सर्वांना भोगता येत नाही. विठ्ठल काही सोहळे ठराविक लोकांना भोगता येतात. त्यातला पद्मिनीचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. आपल्या भारताची एक माऊली विश्वसुंदरी झाली, तिचं नाव आहे ऐश्वर्या राय. अरे मग काय आता कोण कोणाचा फॅन, कोण कोणाचा फॅन. एक जण तिचा खूप फॅन होता महाराज. आमचे काही श्रोते फॅन आहेत. आमचं कीर्तन असलं का त्यांना बोलावं लागतच नाही, ते कामधामं सोडून हजरच राहणार. आमच्या इंदुरीकर महाराजाचे सुद्धा काही श्रोते खूप फॅन आहेत राजू शेठ. इतके फॅन आहेत की तुम्ही इंदुरीकरचं कीर्तन रात्री 2ला ठवा, मसनवाट्या ठवा आणि येड्या बाबळीत ठवा, तर काही येड्या बाबळीवर चढून ऐकत येईन महाराज, बरोबरच नाही. काही फॅन लोक असतात महाराज. तसा एक जण ऐश्वर्या रायचा खूप फॅन होता. वा, जागतिक सुंदरी झाली, विश्व सुंदरी झाली. आणि मग तिचे खूप फोटो व्हायरल झाले त्या काळातले. त्याने एक फोटोचा अल्बम केला. आणि मग आता काय माऊली हे काय तिथं रूपन काय देखणं, तो अल्बम प्रत्येकाला दाखवायचा. पहा ऐश्वर्या रायचा अल्बम मी खूप मोठा संग्रह केला, खूप मोठा असा आणि असा सर्वाला दाखवता एक दिवस तो हायवेला टोल नाक्यावर गेला. तिथं काही माणसं पैसे मागत होते आणि त्यांच्या पुढं तो अल्बम दाखवायला लागला. बघा काय ऐश्वर्या राय. आता त्या पद्मिनीचा सोहळा त्यांच्या काय कामाचा मारा. काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांझेसी डोहाळे कैचे होती, वांझेसी डोहाळे कैसे होती. काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांझेसी डोहाळे कैसे होती, वांझेसी डोहाळे कैसे होती. काय नपुंसका पद्मिनीचे
नाथ महाराज हरिपाठात म्हणतात पद्मिनीचा सोहळा. काही लोकांना नाही भोगता येत महाराज. काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहळे कैसे होते. पद्मिनीचा सोहळा सगळ्याच्या भाग्यात नाही. नामस्मरणाचा सोहळा सगळ्याच्या, नामस्मरणाचा अधिकार सगळ्याला आहे. सकळाशी येथे अधिकार सगळ्याला आहे, पण सगळ्याला उपभोगता येत नाही. राजू शेठ, शासकीय योजना सगळ्यांसाठी असतात, पण काही लोकांना भोगता येत, काहीला ती आली कधी योजना आणि गेली कधी काय कळालंच नाही. मग तू संपर्कात राहा, चांगल्याच्या थोडं संपर्कात राहा, त्यांच्या संग बसत जा, उठत जा. काय ते काही माहितीच नाही. तुला कानाखाली गणपती काढा, तुला कळू नाही का? ज्याला त्यातलं कळत आहे त्याच्या संपर्कात राहा. राजू शेठ असतील, आमदार साहेब असतील, घोडे शेठ असतील, यांच्या कोणाच्या तरी संपर्कात राहिला तर तुला ह्या योजना माहिती होतील, नाही तर माहिती होणार नाही. अधिकार सगळ्याला आहे, पण काही योजना काहीला घेता येत नाही. त्यातली ही नामस्मरणाची योजना आहे. सोमनाथ शेठ, अधिकार सगळ्याला आहे, पण नामस्मरणाचा सोहळा सगळ्याच्या भाग्यात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, सुख सोहळा. विठ्ठल विठ्ठल मनावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल मनावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल नावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल नावे रोवेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मनावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल मनावे रोवेला. नामस्मरण म्हणायचा अधिकार सगळ्याला आहे, पण घेत सगळे नाही. नामस्मरणाचा सोहळा सगळ्याच्या भाग्यात नाही हो. आता काय सांगाव, एका गावात दोन भाऊ होते, एक असा गायक एक असा वादक. ह्या दोघाला पाहिलं मला ते ह्या दृष्टांतच आठवतो मला. हे दोनही वाघ आमचे तसेच आहेत. चांगला एक चांगला पखवाजा आणि एक चांगला गायक, आणि अख्ख्या पंचकृषीत त्यांचं नाव झालं. काकड्याला तेच, हरिपाठाला तेच, रात्रीच्या बैठकीला बैठकीला म्हणजे भजनाच्या रात्री नाही, तसं नाही, हां तसं नाही. रात्रीची भजनाची बैठक, भजनाला तेच, कीर्तनात चाली म्हणायला तेच, गाथा भजनाला तेच, अख्ख्या पंचकृषीत त्यांचं नाव झालं. वा, असे गायक नाही ना असा वादक नाही. खूप तयार होते दोघं भाऊ, अगदी जळोजी मळोजीचा अवतारच. ते दोघांचा खूप मोठा सत्कार व्हायचा. सगळे पंचकृषी करायचे, पण चेहरा बारीक राहायचा. का? त्यांना असं वाटायचं आपण दोघं भजन करतो, पण आपली आई भजन करीत नाही. त्यांच्या आईच्या मुखात कधीच देवाचं नाव आलं नाही. त्यांचा बाप वारलेला होता, आणि आई काही भजन कर. बापाने या दोघांचं नाव, एकाचं नाव ठेवलं होतं राम आणि एकाचं नाव ठेवलं होतं हरी, पण आई त्यांना राम आणि हरी या नावाने हाका मारत नव्हती. थोरल्याला म्हणायची बावड्या आणि लहान्याला म्हणायची बाबड्या. बावड्या आणि बाबड्या, पण राम आणि हरी म्हणत नव्हती, देवाचं नाव घेत नव्हती म्हातारी. खूप सत्कार व्हायचा, पण त्या दोघांना असं वाटायचं आईच्या मुखात नाव येत नाही, आईच्या मुखात येत नाही. काय करावा, काय करावा, काय करावा. मग गावात सप्ताह होता. मग सगळ्या भजनी मंडळांनी ठरवलं तुम्ही पंगत घ्या आणि जेवायला. आम्ही जेवायला येतो आणि म्हातारीच्या मुखातून देवाचं नाव घेतो. आम्ही वदवणार म्हणजे वदवणार. कसं काय मिळेल ते तुम्ही काळजीच करू नका. आणि मग दोघांनी पंगत घेतली. सगळे भजनी जेवायला आले. म्हातारी अशी ज्या दिवशी पंगत, त्या दिवशी वारकऱ्याचा वार लागू नये म्हणून दारात आंब्याच्या झाडाखाली पलंग टाकून बसली होती. म्हातारी लई जंक्शन म्हणा. मग सगळे ह्या दोघांनी सांगितलं, सगळ्या भजन्यांनी सांगितलं आले का पहिलं म्हातारीला राम राम घाला. ती राम राम जरी म्हणली ना तरी दत्ताशेठ आमचं भजन केल्याचं सार्थकी झालं. मग 5-50 भजने गाथा भजन सुटलं. सगळे वस्तीवर जेवायला गेले. मोठी वस्ती, खूप मोठा बंगला बांधलेला. दारात आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाखाली पलंग टाकून म्हातारी अगदी येवणी वऱ्हाडणी बैसल्या टेकी अशी टेकीत बसली होती म्हातारी. सगळेच भजने आले. आईसाहेब
काय दोन्ही पोरांनी तुमच्या नाव कमावलं, एक पखवाजी आणि एक गायक, अख्खी पंचकृषी नाव घेते. आज पंगत घेतली, दोघाच्या बायकांनी स्वयंपाक केला, खूप मोठं जेवण, 150 लोकांचं जेवण केलं. आम्ही आलोच जेवायला, आलोच बरं का. राम 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 सगळे भजने. म्हातारी राम म्हणतच नव्हती, म्हातारी माझी वेलकम वेलकम वेलकम. राम म्हणलीच नाही हो, काय सांगायचे. या काला राम म्हणली नाही, राम राम म्हणली नाही. सगळे जेवायला बसले, त्या दोघा भावाचा चेहरा आजूक बारीक झाला. म्हातारी राम रामच म्हणली नाही. भजने म्हणले आईला कसं काय करायचं. मग ते दोघं भाऊ म्हणले असं करा, आता जेवण झालं जाताना जयहरी म्हणा. जयहरी कॉमन आहे का नाही. आता समजा राजू शेठ चालले, सोमनाथ शेठ चालले, दोन्हीच्या दोघांच्या 4 व्हीलर चालल्या. सोमनाथ शेठने हो राजू शेठ जयहरी, ते बोलले हो जयहरी. जयहरी कॉमन आहे, आपण मुसलमानाला जरी जयहरी म्हणलो तरी ते जयहरी म्हणतात की नाही. हो जयहरी शेठ, हो जयहरी जयहरी, असं कॉमन आहे. मग ते म्हणले असं करा, जाता जाता म्हातारीला जयहरी म्हणा. भजने म्हणले हे आम्ही नाही म्हणणार. मग असे राम राम म्हणलं तर वेलकम म्हणले, आता जयहरी म्हणलं तर तिसरंच काहीतरी म्हणायचं, आम्ही नाही म्हणणार. मग दोघं भाऊ म्हणले तसं करू नका, सगळ्याला पाकिट 50-50 रुपये वाढवून देऊ. नुसतं तसं नाही, मग चाल लावून म्हणू, मग 50 खोकेन एकदम ओके म्हणले, काय काळजी नाही महाराज. आणि मग भजने सगळे आई साहेब आता पुढल्या वर्षी पंगत आली का जेवायला वर का जय हरी जय हरी. म्हातारी जय हरी म्हणत नव्हती, म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. काय करावा, दोघाचा असा चेहरा पडला. म्हातारीच्या मुखाला रामही आलं नाही, जय हरी आलं नाही. मग काय करावा. ते म्हणजे जाऊ द्याकडे, म्हातारीचे संस्कार या घरावर आहेत म्हणून मुखाला नाव येत नसत. म्हातारीच देवळात नेऊ जिथं 24 तास भजन चाललंय. काही काही ठिकाणी असं वातावरण राहते महाराज, तिथं गेलं का ते माणसं आपाप करते. जसं कोकणात गेलं का माणूस तांदूळ आपाप खातो का, तिथं तांदळाचंच वातावरण आहे. खानदेशात गेलं का माणसं मांडा आपाप खातेत. आपल्या शिरूर भागात आलं का आपाप शिवी खाते. आपलं म्हणजे मला हे सांगायचं की ते तिथं वातावरणच तसं असतंय महाराज. बरं असो. आणि मग ते म्हणले चला देवळात घेऊन जाऊ याला. मी जरा उशिरा आलोय त्याच्यामुळे एखादा शब्द माझ्याकडून चुकू शकतो असो. आणि मग जागरण झालं असं. यांनी म्हातारी नेली देवळात. खूप भारी मंदिर बांधलं होतं देऊळ. म्हातारी नेली. म्हणले नाही देव म्हणली तर निदान देऊळ तरी म्हणन. देवळा पुढं उभी केली. आई काय ग हे. म्हातारी देऊळ म्हणलीच नाही. ती म्हणली पोरा हो, जिथं गाव असतंय तिथं हे असतंय. अहो हे म्हणजे काय, डोळ्याला खसाडा झाले का तुमच्या, दिसत नाही का. म्हणले हे 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 जिथं गाव आहे तिथं हे असतंयच. बरं ते म्हणले नाही देऊळ म्हणली, निदान देव तर म्हणन. गावात रामरायाची मूर्ती होती, रामनवमीचा सप्ताह चालू होता. म्हातारी रामा पुढं नेऊन उभी केली. आई काय ग हे. राम म्हणलीच नाही. ती म्हणली पोराव जिथं गाव असतंय तिथं हे असतंय, आणि जिथं हे असतंय तिथं हेही असतंय. राम म्हणलीच नाही. असा पोरांना राग आला. म्हातारी घरी आणली, दांडीशी टाकली का म्हातारी लवकर मेली. आपल्याला जरा लवकर सोडायचंय. म्हातारीच मेली. मेल्यावर मग दोघाला वाटलं जाऊ द्या गाड्या, आता हिला सावडायला हिच्या आस्ती आळंदीला नेऊ. आळंदीत जर आस्ती टाकल्या तर त्याचं पाणी होतं बरं का. आळंदीत रोज हजारो लोकांच्या आस्ती होऊन पडतात. पण खाली मरकळ, सोळू, धानोरं गावं आहेत. कुठंही एक हाड सापडत नाही महाराज. पाणी आटलं तरी सापडत नाही. कारण आस्ती नासती उदकी करील ब्रह्मरूप. प्रत्यक्ष प्रचितलोचनी चोखोबरायचा अभंग आहे. आज जाऊन पहा, प्रत्यक्ष जाऊन पहा. आस्ती विरती जीवनी. आळंदीत आपोआप हाडांचं पाणी होतं. कसले हाडं असू द्या. कोणी म्हणालो आम्ही लय हाडकं खाल्ले, तुझे बी होईल महाराज. पण असल्याचा अणू बी नाही तिथं महाराज. हे खांड खाणाऱ्याचे अणूच नाही महाराज. ते आपले तिकडंच कुठेतरी आपले बागवानाच्या तिथं नेऊन टाकायचं, आपल्याकडं नाही आणायचं असो. आणि मग ऐका, हिची हाडं आपण कुठं टाकू, आळंदीत टाकू. आता कोरोनाचा काळ लागला होता. आता कसं करावं गाड्या, हाडकं कसे न्यावं. मग पोराने दोघा भावाने काय केलं, तिच्या आस्ती मिक्सरमध्ये टाकल्या. अशा चूर्ण करून चुर्र बारीक केल्या. एक स्टीलच्या डबीत ते चूर्ण भरलं, डबी लावली आणि पिशी भरली. आणि दोघं मुक्कामी गेले. बरीच महाराज मंडळी मुक्कामाला होती. आमच्या आईची आस्ती टाकायच्या संध्याकाळी मुक्कामाला होते. ते म्हणले या. मग गेले संध्याकाळी 9-10 वाजता गेले. आता संध्याकाळी आस्ती कशा टाकायच्या, झोपले. सकाळी आंघोळ्या पांघोळ्या केल्या. एक जण म्हणला मी आस्ती घेऊन येतो, एक ब्राह्मण पहा. मग 8-8:30 वाजता एक ब्राह्मण पाहिला. आता आस्ती टाकायच्या. जो भाऊ गेला धर्मशाळेत पिशवी पाहिला, आखी पिशवी पालथी केली, आस्तीची डबीच नाही. अरे डबी कुठे, म्हातारी गेली का काय टाकली हाजेला म्हणले रातोरात. डबी कुठे आस्तीची.
ते चूर्णच नाही, डबी नाही, ते डबीतलं चूर्णही नाही. आता काय करावा? पिशवी खालीवर करताना ज्या मठात उतरले होते ते मठाचे महाराज आले. महाराज म्हणजे का काय चाललंय? ते लिहाव काय सगळं महाराज, ह्या पिशीची एक डबी होती पण ती डबी चोरी गेली हो, डबीच सापडणार. ते म्हणले थांबा, आमच्या बायकोला विचारतो. महाराज म्हणले का? तिला जरा वार करायच्या पिशा चापायचा नादचे म्हणले. तुम्ही म्हणाले कोण्या मठातलं सांगताय? मला तेच नाव सांगायचं नाही, कारण मला आळंदीत काही दिवस राहायचं आहे. आणि तसंच झालं महाराज. ते होय का हे इकडे, त्या महाराजांनी बायकोला बोलवलं. या वारकऱ्याच्या पिशीत डबी होती का? काय झाली ती डबी? बाई म्हणले डबी 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 काय डबी डबी करता, मीच घेतली ती डबी म्हणले. मग मला वाटलं काही किडूक मिडूक आहे म्हणून घालतं, तर त्याच्यात दिसली पावडर. मला वाटलं दंतमंजने. मी सकाळी त्यानेच दात घासले. पोरं म्हणले म्हातारी हिच्या थोबाडात गेली पण इंद्रायणीत नाही गेली. पद्मिनीचा सोहळा सगळ्यांना भोगता येत नाही, नामस्मरणाचा सोहळा सगळ्यांना भोगता येत नाही, वारीचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. महाराज कार्तिकीचा सोहळा, कार्तिकीचा सोहळा, चला जाओ पाहो डोळा, चला जाओ पाहो डोळा, आले वैकुंठ जवळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरी पिक पिकले घोमरी, पिक पिकले घोमरी, सन्निध पंढरी पिक पिकले घोमरी, पिकले वारीचा सोहळा सगळ्याला नाही भोगता येत. महाराज आता काय सांगायचंय तुम्हाला? काय काय इथून तिथून पायी जाते, वाखरीपर्यंत दशमीला पायी जाते, तर उद्या एकादशी दशमीलाच घरी येते. पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. आता काय करा? खुशाल मागे येते. एका गावातून दरवर्षी दिंडी जायची. गावात एक बाई होती, ती बाई काय दिंडीला जात नव्हती. अख्खं भजनी मंडळ तिच्या दारात जाऊन बसलं. शांताबाई, या वर्षी तुम्हाला वारीला यावंच लागेल. तुम्ही आपलं नुसतं इकडं तिकडं चक्रा नकरा हे वागणं बरं नवं, मग तुम्ही वारीला आलेच पाहिजे. ती म्हणली यंदा थोरल्या पोराचं लगीन झालं का? येते ज्येष्ठात आपल्या वैशाखाच्या शेवटी थोरल्या पोराचं लगीन झालं. आणि मग ज्येष्ठात दिंड्या निघाल्या आणि म्हातारी निघाली वारीला. आणि मग तुकाराम महाराज वर्णन करतात, आवा चालले पंढरपुरा, वेशीपासून आले घरा. वेशीत मारुतीच देवळ होतं, भजनी मंडळाने मारुतीचा अभंग धरला. तेवढ्यात म्हातारी घरी आली आणि सोनबाईला सांगू लागली, परेसे गे सोनेबाई. सोनबाई, मी काय सांगते ते ऐक. सोनबाईला वाटलं काय तत्वमसी महावाक्य सांगते का काय, कोणास ठाऊक. हिला कसल्या म्हशीच कळत नव्हते, तर तत्वमसी कधी कळायचं मला. आणि मग ते म्हणले, मी सांगते ते काय, परेसे गे सोनेबाई, नको वेचू दूध दही. माणसाला कसं संसार आडवा येतो, नाहीच वारी घडत. बरं सोनबाई, मी वारीला गेल्यावर माझ्या पाठीमाग दही दूध तूप लोणी विकायचं नाही. इथं दही दूधच काढलेलं बरं, कारण म्हातारीने गहू ज्वारी बाजरीला खुणा करून ठेवल्या होत्या पोत्याला. त्यांना महिन्याचं काढून दिलं आणि बाकीच्या पोत्याला खुणा केल्या. हे जर कमी झालं तर हिने इकलं, पण दूध आला आणि दयाला खून करता येत नाही, कारण ते रोजच ताजं निघतं महाराज. म्हणून माझ्या पाठीमाग दूध दही विकू नको म्हणून तुकाराम महाराजांनी दूध दही लिहिलंय. आत्या दूधही विकणार नाही, दही नाही, तुप नाही, लोणी नाही, जा वारीला. आवा चालली पंढरपुरा, परत गेली, परत माग आली. वेशीपासून आली घरा. आता काय राहिलं? ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. हे बघ, मी शेजारणीचे टमरेला उचलून आणलेले आहेत. आता पण ते फुटके आहेत ना, फुटके असले तरी चलन, भांगारवाल्याला विकायचे नाही. आता फुटक्या टमरेलचं तुला काय करायचं बोलायचं, दाट बोलू नको. ते टमरेल विकायचे नाही. आता तुम्ही जा वारीला, एकही टमरेल विकणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही वारीला गेल्यावर हवा बदलणार आहे, पाणी बदलणार आहे, जुलाब लागतील, सगळे टमरेल तुमच्याच कामाला ठुते. जाऊ द्या, न्या. परत पंढरवेशीला पेशीपशी गेली, परत मागे आली. आता काय झालं? आता माझे हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. हे बघ, मी शेणाच्या गवऱ्याचा कलवड रचलाय.
तो माझ्या काय माणसं गुततेत संसारात. माणसाने कुठं कुठं प्रेम केलंय संसारात, आणि हे सोडून जाताना ते किती बाहेर काढावं लागत असं. लईच विचार आहे हो, लईच बारीक विचार करा. आपण अशा ठिकाणी प्रेम करून ठेवलंय की जगाचा निरोप घेत असताना ते प्रेमच आपल्याला असं मागं वाढणार आहे महाराज. आणि मग माणसं तिथं प्रेम गुतत. मग लोक म्हणतात अहो त्यांना आम्ही डोळे मिटत होतो, पण त्यांनी नातवाकडं पाहून जीव सोडला. नातवातच गुतला होता. एका जणाने तर केर सोनीकडं पाहून जीव गुतला महाराज त्याचा. केर सोनीकडं पाहून जीव सोडा. लईच येडे राहतात. आता काही सांगा, माझ्याशिवाय गावऱ्याचा कलवड फोडायचा नाही. आत्या तुम्ही जा, सगळ्या गावऱ्या मी तुम्हाला नदीत न्यायला ठेवते, पण तुम्ही वारीला जा. मग हिला अशी रेंज आली. हा, सवतीचे चाळे खोटे, म्या जावे हिला वाटे. हा, आता म्या पंढरपूरला जावा असं हिला वाटतं. म्या पंढरपूरला जावाव, तिकडंच मला गाडीची ठोस लागाव, तिकडंच मी रस्त्याने चुकाव. नाही चुकले तर पंढरपुरात चुकाव, नाही कुठं चुकले तर चंद्रभागेत चुकाव. सकाळी आंघोळीला गेले ना, चंद्रभागेत आषाढीच्या दिवशी लई चुकत येत महाराज. आंघोळीला जाते आत उघडे, आणि मागं येते तो उघडेच फिरत येतात. आमचे माणसं पाहिले का, त्याला माणसंच सापडत नाहीत महाराज. कारण सगळी चंद्रभागा उघडीच राहते महाराज, सगळे उघडेच हिंड. महाराज आमच्या गावातलं एक चंद्रभागेत उगलं तर ते गावात आल्यावरच सापडलं महाराज. सापडतच नाही, उघडीच हिंडत येत महाराज. लईच अवघड. आता काय सांगायचं तुम्हाला. म्हातारी आता कासाया यात्रे जाऊ, काय जाऊ न तेथे पाहू. लेकुरे मुले घरदार येथेची माझे पंढरपूर. तुका म्हणे आईशे जनन गोविले माये करून तुकाराम महाराज म्हणतात. नाहीच वारीचा सोहळा तिला भोगता आला महाराज. नाहीच गेली म्हातारी महाराज. वारीचा सोहळा, नामस्मरणाचा सोहळा, पद्मिनीचा सोहळा, कृष्ण संग सुखाचा सोहळा नाही सगळ्याला भोगता येत. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखिले भोग भोगाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, सोहळे. जरा सावधच उभा राहा बरं का. हा, जरा ते खाली गेलंय. हा ना, नाही तर किल्लारी व्हायचं. कृष्ण संग सुखाचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. पद्मिनीचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. वारीचा सोहळा सगळ्याला भोगता येत नाही. नामस्मरणाचा सोहळा सगळ्याला, काही सोहळे सगळ्याला भोगता येत नाही. पण एक सोहळा मात्र सगळ्याला भोगावाच लागतो. कोणता? संसाराचा. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या संसार सोहळे भोगिते सखा, संसार सोहळे भोगिते सखा. संसार सोहळे भोगिते सखा, संसार भोगिते सखा.
मरणाचा सोहळा प्रत्येकाला भोगावाच लागतो. इथं संसार शब्दाचा अर्थ काय? जन्म आणि मरण. जन्म मरण चुकलं असा कोण आहे हो? जन्म तर प्रत्येकाला घ्यावाच लागतो आणि जन्माला आलं का मरावंच लागत, हा नियम आहे महाराज. जन्म मरण कोणाचं चुकलंय असा लवकर सापडायचा नाही. जन्म ज्ञानोबराय म्हणतात शरीराच्या गावा आलिया आणि जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. ही ओवी ना आजचा अभंग असा फिट आहे बघा. संसार सोहळे भोय. इथं संसार शब्दाचा अर्थ आहे जन्म आणि संसार शब्दाचा अर्थ आहे मरण. जन्म मरण हे प्रत्येकाच्याच पाचीला पुजलंय. प्रत्येकाच्या पाचीला पुजलंय. तसं वारकऱ्याच्या पाचीला पुजलंय. वारकरी जन्माला येतो, वारकरी मरतो. मग फरक काय वारकऱ्यात आणि माणसात आहे ना? काय फरक? हा सोहळा भक्तांना देव वारकऱ्याला पाठबळ देतो. भक्ता त्याचे बळ विठोबाचे. जन्माला येतानाही देवाचं बळ आहे त्याच्या पाठीमागं आणि मरतानाही देवाचं बळ आहे. मरतो तर आपण बी, पण आपण तोंड वासून मरतो महाराज. पण भक्ताचा शेवट देव खूपच गोड करतो महाराज. ज्ञानोबरायचा काय सोहळा केला महाराज, वा. ज्ञानदेवाचा केला सोहळा, वा. नामदेवरायचा काय सोहळा. अरे सध्या काय चाललंय बघा ना. सध्या त्यांचे सोहळेच चाललेत ना महाराष्ट्रात. आपण ओतूरला केलाच का नाही? परवा लातूरला झालाच का नाही? परवा पण देहूला झालाच की नाही? काय सोहळे चाललेत महाराज त्यांचे. हे सोहळेच आहेत. त्यांच्या समाधीचे सोहळे आहेत. त्यांच्या जन्माचा सोहळा, त्यांच्या मृत्यूचा सोहळा देव करून घेतो. जन्म मृत्यूचा सोहळा देव करतो. संसार सोहळे भोगिती सकळ. भक्ता त्याचे बळ विठोबाचे. महाराज जन्म मरणाचा सोहळा भोगत असताना देवाचं पाठबळ आहे. पण जन्म आणि मरण तुम्ही सामान्य समजलं? लय जन्म मरण कठीण आहे. जन्माच्या वेळी एवढं दुःख होतं. हे बघा पोटात असताना बाळाला आठवतं बरं का, देवा एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. पोटात बाळ ज्यावेळेस असतं त्याला ज्यावेळेस कळायला लागतं त्यावेळेस त्याला असं वाटतं की आता हे देवा आता हा शेवटचा जन्म झाला पाहिजे. आता जन्माला येणार तुझं खूप भजन करणार. मग तुम्ही म्हणाल मग पोटात आठवतं मग जन्माला आल्यावर का नाही आठवत? जन्मता प्रसंगी त्याला इतकं उदरातून बाहेर येताना एवढ्या वेदना होतात. आपण नाही म्हणत का त्याला लय दुःखाचा आघात झाला त्याच्यामुळे त्याचा स्मृतिभ्रंश झाला. बस हाच घोटाळा आहे. पोटातले संस्कार जे आहेत ते जन्माला आल्यावर दिसत नाही. त्याचं कारण जन्माला येताना एवढ्या दुःखाचा फटका बसतो इतका येताची कर्म जाळ तुझी मान अडकली. आहा हा काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना. तुझं क्षण बाहेर येत असताना खूप त्रास होतो. आणि मग विष्टालेपच होकडे नाकी तोंडे कुर्मिकिडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावेन. बाहेर येताना येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. कोणाचं मान अडकती, कोणाचं पाय अडकतो, कोणा काही ना काही होतं. इतकं दुःख होतं की जसं आपण म्हणतो तो माणूस खूप चांगला होता पण मध्यंतरी ती तशी घटना घडली तेव्हापासून त्याच्या स्मृतीचा भ्रंश झाला. तसं जन्माचं खूप दुःख आहे पण फटका बसला का ते दुःख विसरत. मला खूप दुःख आहे जन्माचं. मग साधूला बी जन्म घेत असताना दुःख होत असेल ना? अजिबात नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे प्रेमाचा जिव्हाळा. नामाची आवडी मग होत कल्प कोडी गर्भवास. तीर्थवळेच्या अभंगात वर्णन आहे. जन्म घेत असताना देव त्याला पाठबळ देतो. म्हणून ब्राह्मणाचे पोर एक खेळा शिभ्याले हो. ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्ष शुकदेव आईच्या पोटात होते पण देवाने त्यांना संरक्षण दिलं. बंकट स्वामी महाराज 17 महिने आईच्या पोटात होते. किती? 17 महिने. वा. तरीही बाहेर येत असताना त्यांना ते दुःख झालं नाही. जन्माच्या वेळी देव त्याच्या पाठीमागे उभा राहतो तसा मृत्यूच्या वेळी पाठीमागे उभा राहतो. मरण समयीच्या ज्या यातना येतात 1000 इंगळ्या चावल्यावर जेवढं दुःख होतं तेवढं देह सोडताना दुःख होतं महाराज. खूप दुःख होतं महाराज. फक्त ते दुःख सांगायला हा गडी शुद्धीवर नसतो. खूप दुःख होतं हा जगाचा निरोप घेताना. पण भक्त मात्र हसत हसत निरोप घेतात महाराज. हसत हसत ओढी टाकतात. मरणाच्या वेळी सुद्धा देव त्यांना सांभाळतो. विठ्ठल अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. त्याच्यावरल्या ओव्या वाचा.
भगवत भक्ताला देव कसं पाठबळ देतो महाराज, खूप पाठबळ देतो. जन्माच्या वेळी, मृत्यूच्या वेळी, म्हणून संसार सोहळे भोगिती सकळ सगळेच भोगतात, पण भक्ताला देवाचं पाठबळ. भक्ता त्याचे बळ विठोबाचे, आणि मग त्यांना जन्माचं भय वाटत नाही आणि मृत्यूचा धाक वाटत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चार भय चित्ती धाक न माने मनी भय चित्ती धाक न माने ती मने भय चित्ती धाक न माने ती मनी, भय चित्ती धाक न माने ती मनी. भय चित्ती धाक न माने ती मने भय चित्ती धाक न माने ती मने भय चित्ती धाक न माने ती मनी, भय चित्ती धाक न माने ती मनी. भक्ता चक्रपाणी सांभाळित भक्ता चक्रपाणी सांभाळित भय चित्ती धाक न माने ती मने भय चित्ती धाक न माने ती मने सांभाळीत भक्ता चक्रपाणी सांभाळीत भय चित्ती धाक न माने ती मनी, भय चित्ती धाक न माने ती मनी. मृत्यूचं भय आणि जन्माचा धाक त्यांना वाटत नाही. तो का म्हणे नाही जन्म मरणाचा धाक, संत सनकादिक हे तो आमोचे कवतो. खूप गोड अभंग आमचे गुरुवारे बोधे बाबा म्हणायचे बरं का अभंग. आजी आनंदो रे एके परमानंदो रे, असं बाबा खूप गोड म्हणायचे महाराज. वा, तो का म्हणे नाही जन्म मरणाचा धाक. जन्म मरणाचा धाक नाही, बर जन्माचा धाक नाही आणि मृत्यूचं भय नाही. मृत्यूचं भय वाटत नाही. भय आणि धाक्यात फरक काय? खाऊ देत नाही याला म्हणायचं भय, आणि खाल्ल्याला अंगी लागू देत नाही याला म्हणायचं धाक. असं खाऊ देत नाही. कारखान्याचे चेअरमन असतात, म्हणले गुलाबजाम केले जरा खाता का, म्हणले शुगर खाऊ देत नाही. असं गुलाबराव पाटील गुलाब पाहून जाम झाले, गुलाबजाम. असं भय खाऊ देत नाही आणि धाक खाल्लेलं जिरून देत नाही. एका राजाचा हत्ती एका पैलवानाने शेपटीला धरून खाली बसावला. शेपटाला धरलं, पैलवानाने जे शेपूट ओढलं हत्तीच खाली बसला. राजा मला मानलं पाहिजे, याला बक्षीस दिलं पाहिजे. पंतप्रधान म्हणजे थांबा 2 महिन्याने देऊ, 2 महिन्याने हत्ती बसून दाखवा. तो म्हणला 2 महिन्याने काय 2 वर्षांनी बसून दाखवतो. बसवणार म्हणजे बसव, ताकदच आहे म्हणले आपल्यात. ते म्हणले तुला एक काम फक्त काय, मारुतीच्या देवळातला दिवा विजला नाही पाहिजे. जर का दिवा विजला तुझा शिरच्छेदच. 2 महिने दिवा विजवून द्यायचं नाही. त्याला तेल आणून दिलं, वाती आणून दिल्या सगळं. अहो तो निम्म्याराची उठून बसायचा. हो इजला का काय दिवा पाहायला, इजलाय का काय, नाही तर हंतच म्हणले राजा आता. आणि जो धाक लागला 2 महिने त्याला बदामाचा रतीप होता. पण नंतर 2 महिन्याने हत्ती आला आणि त्याने हत्तीला शेपटाला धरून बसवायचा प्रयत्न केला. हत्ती त्याला किलोमीटर भर घेऊन गेला. बारा का बरं? बदामाचा रतीप खाऊन बी हत्ती बसला नाही. त्याचं कारण धाक. खाल्लेला अंगीच लागत नाही त्याला माहिती धाक. जसं तुम्हाला पप्याच्या आईचा धाक, वर बघा वर बघा, खाली पाहू नाही माणसाने. धाक असतो महाराज काहीला. मग मृत्यूचं भयही नाही, जन्माचा धाक नाही. भय चित्ती धाक न मानी ती म्हणी. का बरं? भक्ता चक्रपाणी सांभाळे. जन्माच्या आणि मृत्यूच्या वेळी देव त्यांना सांभाळतो. मग पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग. जन्म मृत्यू नाही, जन्म मृत्यूचं जनक असलेले पाप पुण्यही नाही. जोपर्यंत पाप पुण्य तोपर्यंत जन्म मृत्यू. म्हणून पाप पुण्यही संपलं. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग. 8 दिवस सांगावा असा अभंग आहे. मी लय कडाकडानी चाललोय, लईच खास अभंग आहे महाराजा. पाप पुण्य त्यांचे धरून शके अंग. त्यांचं पापही अंग धरू शकत नाही, पुण्य अंग धरू शकत नाही. तो का म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू, पाप पुण्य अंगा झुंजारते एक विष्णुदास जगी.
पाप पुण्यांगी नातळे त्या पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले पुण्य पाप बाधा आम्हा नाही कदा असो शुद्ध बुद्धा निरंतर तीर्थावळी पाप पुण्य त्यांचे धरून शक्य अंग भक्ताशी श्रीरंग सर्व भावे भक्ताच्या पाठीमाग सर्व भावाने देव उभा राहतो उलट तेच देवाला जन्म मृत्यू मागून घेतात देवा घाल जन्माला घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घाल देवा जन्माला उलट देवालाच म्हणतात देवा नवती ते मुक्त आम्हाला मुक्त व्हायचं नाही आवडे संसार आम्हाला जन्म घ्या वाटतो आम्हाला परत मृत्यूच्या दारातून जा वाटतं खूप परमार्थ करा वाटतो महाराज वा घेईन मी जन्मनाना बहुसोशिनी आता ना याला म्हणायचं नवती ते मुक्त आवडे संसार देव त्यांचा भार सर्व आहे तुका म्हणे देव भक्ता वेळा येत भक्ताने हाक मारली का देव त्या वेळेला आयता हजर राहतो भक्त ते निश्चिंत त्याची याने भक्त सुद्धा त्याच्यावर भार घालून निश्चिंत राहतात घालून या भार राहिलो निश्चिंती भक्त ते निश्चिंत त्याची याने भयचित्ती धाक न माने ती म्हणे भक्ता चक्र पाणी सांभाळीत वैकुंठवासी गावातील प्रगतील शेतकरी स्वतःचा संसार खूप भक्कम उभा केला भावांचा केला बहिणीचा केला मुलांना आज पायावर चांगलं उभं केलं दोन्ही मुली चांगल्या घराण्यात दिल्या 2 मुलं 2 मुली 5 भाऊ 5 बहिणी 2 पुतण्या 7-8 पुतणी मी सगळ्याची नावं परत सांगा ना मी वाचलं का असं शेव होतं आणि तुमचं जिलेबी होतं हा घोटाळा आहे असो असा एक आदर्श परिवार या परिवाराचे जवळचे नातलग असलेले आदरणीय आप्पा कांदळकर आप्पांनी गावातील लोकनियुक्त आता जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य राजू शेठ असतील आदरणीय दामू शेठ असतील आदरणीय आमदार साहेब असतील या सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने गावच्या भजनी मंडळाने म्हणलं अहो मला नाही येणं होणार ह्या कीर्तनात ते काही सांगायचं नाही म्हणजे भरत शेठ आणि लक्ष्मण शेठ ऐकत नाहीत हे कीर्तन तुम्हीच करायचं अहो पण मग मी मोकळा नाही म्हणजे 2 दिवस पुढं पण वडिलाच्या नावाने कीर्तन झालं पाहिजे आणि वडिलाच्या नावाने अन्नदान झालं पाहिजे मला परवा एक जणाने विचारलं बापाची पुण्यतिथी किती दिवस घालायची मी एकच उत्तर दिलं जोपर्यंत बापाची जमीन खातो तोपर्यंत घालायची ज्या दिवशी बापाची जमीन खायची सोडून दिली सोमनाथ शेठ तेव्हापासून बापाची पुण्यतिथी एवढी तुम्हाला आज 2-4 कोटीची जमीन तुमच्या काय काकाने ठेवली का मग काय 50-50 हजार रुपये खर्च केला वडिलाच्या नावाने तर काय बिघडत आहे का आणि म्हणून या शोधक परिवाराने असा गोड पितृभक्तीचा मोदक आपल्या पुढं मांडलेला आहे आणि संपूर्ण समाजाला आदर्श दिला की आई वडील हे विसरण्यासारखं तत्व नाही हो वडील हे विसरावं असं तत्व नाही त्या वडिलांनी हा संसार आमचा फुलवला आहे आणि म्हणून मग अन्नदान व्हावं चांगले गायक चांगले वादक चांगली सिस्टीम सगळ्यांना बोलवावं आणि गेली 3 वर्षापासून सुद्धा तुम्ही त्यांना प्रतिसाद देतात अगदी आज मागं बघा जणू काही पहिलं पुण्यस्मरण आहे सगळा खूप समाज येतो आणि आज लग्नतिथी आहे म्हणून मी लवकर आटपले कारण काहीला लग्नाला जायचं नाही लग्न हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे आणि म्हणून सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे या निमित्ताने आमदार साहेब वेळेत वेळ काढून आले खूप मोकळा मनाचा माणूस राजू शेठ तर काय देवच माणूस आहे आणि म्हणून आपण सगळी मंडळी येतात आपला खूप सुंदर उत्सव होतो सगळ्याला एक आमंत्रण आहे अधिकाच्या महिन्यात संत जनाबाई महाराज संत नामदेवराय संत ज्ञानोबाराय संत सावता महाराज श्री संत तुकोबराय श्री संत जनार्दन पंत आणि श्री संत नारायण महाराज देहूकर या 7ही संतांचा उत्सव जसा भंडाऱ्यावर झाला जसा लातूरला झाला तसा महामहोत्सव पंढरपूरला संपन्न होतोय आणि अधिकाचा महिना आहे अधिकाच्या महिन्यात जर तिथं आपल्याला पारायण घडलं तर ही भाग्याची गोष्ट आहे म्हणून इथून मागं आपण पंढरपुरात कधी पारायण केलेलं नाही आता वेळ काढा कारण अधिकाचा महिन्यात परत पावसाळ्यात आला तर लागण्या राहते आता हिवाळ्यात आला तर काढण्या राहते आता पण आता हा आलाय अधिकाच्या महिन्यात जत्रा नसत्यात अधिकाच्या महिन्यात लग्न नसतंय कांदे भुसारे भरून जाते आणि सगळं होईल म्हणून सगळ्याला विनंती 16 मेला मुक्कामी यायचं पंढरपूरला आदरणीय सोमनाथ शेठ असतील दत्ता शेठ गायकवाड असतील आप्पा असेल आमचे वडनेरचे साळभाऊ असतील मग कोंडीभाऊ लंके असतील पोपट शेठ शिंदे असतील यांच्याकडे सगळ्याकडे पत्रिका ठेवतो आपण सगळ्यांनी या उत्सवाला यायचं आहे 16 मेला मुक्कामी या भव्य दिव्य मिरवणूक आहे पंढरपुरात खूप मोठी मिरवणूक आहे महाराज आणि मिरवणूक संपली का मग 16 तारखेला संध्याकाळी सद्गुरू वास्कर महाराजाचं प्रवचन होईल आणि 17 तारखेपासून रोज 2 टाईम कीर्तन रोज कीर्तनाला 2000 टाळकरी 25 पखवाज पारायणाला 25,000 वाचक कीर्तनाला पहिल्या दिवशी 1 लाख लोकांचं नियोजन आहे आणि काल्याच्या दिवशी 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे खूप सुंदर नियोजन आहे आपले आंबेगाव तालुक्यात एक येवले शेठ आहेत बघा रमेश शेठ येवले खूप चांगला माणूस मग त्यांनी नियोजन केले आंबेगाव तालुक्यातून 100 बसचं नियोजन केलंय आणि प्रत्येक बसमध्ये प्रत्येक गावच्या महिला पोळपट लाटणे तवे
आदल्या दिवशीच मुक्कामी येणार आहे 23 तारखेला आणि 24 तारखेला सगळ्या लोकांना पुरणपोळ्या करायच्या. त्यांना जवळजवळ 10,000 महिलांचं त्यांनी नियोजन केलंय. 5 लाख भाविकांना पुरणपोळी करायची. खूप चांगला माणूसच लय खास हो, खासच माणूस. तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाला आपल्याला धोंडा जेव घालायचा आहे. आणि नाही महाराज इकडं तिकडं धोंडा खाण्यापेक्षा आपण जर पांडुरंगाच्या दारात जर आले, आदरणीय आप्पा त्याचे कारभारी येतं सगळ्या मंडळात येते, आमच्या जनाबाई समितीचे अध्यक्ष आहेत, तर सगळ्याला विनंती, आपल्या गावचा माणूस जर एवढ्या मोठ्या कारभारात असेल तर आपण मोकळ्या मनाने पारायणाला या. तिथं महिलांची मुक्कामाची सोय, पुरुषांची मुक्कामाची सोय, सगळं 2 टाईम जेवण, 2 टाईम चहा, 1 टाईम नाश्ता, प्यायला फिल्टर पाणी, आंघोळीला चंद्रभागा खळखळ वाहणार आहे त्या टायमाला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पारायणाला फक्त बिड्या काढायची काही सोय नाही केलेली, तर तेवढी आपापल्या पद्धतीने बघा काय असेल ते. तर सगळ्यांनी पारायणाला या. 17 मे ते 24 मे परत 25 वर्षांनी मग योग येणार आहे. मग परत 25 वर्ष वाट पाहावं लागेल. आणि म्हणून आपण सगळेजण या अशी सगळ्याला विनंती. निगोजकर असतील, वडझिरेकर असतील, मलठणकर असतील आणि शिरूरकर असतील, आपलं टाकळीकर असतील आणि सविंदनेकर असतील, 5-6 जणांनी एकत्र करून नामदेवराय आणि जनाबाईंच्या उत्सवासाठीची मदत केली. ती वारकरी संप्रदाय कधी विसरणार नाही. म्हणा सुवर्ण अक्षराने ही मदत लिहिली जाईल. आपण काय पैसे कमी खर्च करतो का? नको त्या येड्यांना आपण लई दिले आणि ते येडे आपल्यावरच उलाटले असो. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला की आपण जर अशा चांगल्या कामाला सहकार्य केलं तर आपल्याला देव पाठीमागं उभा राहतो, अशी सगळ्याला विनंती. चिंतन सेवेला पूर्णविराम. 1-2 श्रद्धांजली होतील. कोणीही 2 श्रद्धांजली होस तर उठू नये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. हा विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा धावती चाल सविंदनेकर म्हणतील. या 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 या. आपल्या तालुक्याचं भूषण